अजित मंगरुळकर सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, सर्वांचं लक्ष बजेटकडे लागलं होतं, बजेट सादर झालं. काय तुमची पहिली प्रतिक्रिया त्यावरती आहे? कारण की अनेक जणांना वाटत होतं की आपल्याला यातून दिलासा मिळेल. कर प्रणालीतून दिलासा सामान्यांना नाही मिळालेला, परंतु इतर गोष्टींमधून मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आलेल्या आहेत. काय तुमचं यावरती सविस्तर विश्लेषण? आय थिंक आपल्याला ना आता एक माइंडसेट जी तयार झाली आहे की सर्वसामान्यांना नुसतं करमध्ये जर बेनिफिट मिळालं तरच बेनिफिट आहे, पण जर एकंदर इकोसिस्टम जर डेव्हलप नाही केली आपण तर तो बेनिफिट कसला बेनिफिट? आपण नुसतं रुपयाचा बेनिफिट की मला अमुक अमुक कर कमी झाला म्हणून मला तेवढे पैसे माझे वाचले किंवा त्याला तेवढा माझा इन्कम वाढला, पण त्याच्यासाठी जर तुमचं जर सराउंडिंग इकोसिस्टम जर डेव्हलप झाली तर तुम्हाला किती पटीने बेनिफिट तो होणार आहे. तो नुसतं त्या 100 रुपयात तुम्ही तुलना नका करू त्याची. म्हणून हा बजेट जो आहे ग्रोथ ओरिएंटेड बजेट आहे. बऱ्याचशा एरियावर या बजेटवर लक्ष दिलं गेलं आहे. इनफॅक्ट जेव्हा FM नी बजेट स्पीच सुरू केलं तेव्हा त्यांनी म्हटलं आहे हे युवा शक्ती बजेट आहे आणि याच्यात युवा शक्ती ऑफकोर्स आपलं यूथ तर महत्त्व आहे, पण याच्यात स्पोर्ट्सला पण त्यांनी एक महत्त्व दिलं. म्हणजे मी कोणत्याही आज बजेटमध्ये पाहिलं नव्हतं की स्पोर्ट्सला एक महत्त्व दिलं गेलं आहे. आणि स्पोर्ट्स म्हणजे नुसतं स्पोर्ट्स नाही, स्पोर्ट्सचं पूर्ण इकोसिस्टम डेव्हलप करण्यात त्याच्यात नॉट ओन्ली आपल्या युवांना ऑपॉर्च्युनिटी आहे पण रोजगार पण मिळू शकतो. आणि स्पोर्ट्स आता एक प्रॉपर इंडस्ट्री झाली आहे. म्हणजे नुसतंच एक खेळ म्हणून किंवा एंटरटेन म्हणून नाही, प्रॉपर इंडस्ट्री झाली आहे जो एक ॲव्हेन्यू आहे जॉब क्रिएशनसाठी. आणि मी तर म्हणतो की जर तुम्ही हा जर एक बजेट पाहिला तर बायोफार्मामध्ये बजेट आउटले केला आहे. तुमच्या सेमीकंडक्टर मिशन नंबर 2 वर केला आहे. प्लस MSMEसाठी त्यांनी परत 10,000 कोटीचा आउटले दिला आहे. आणि कॅपिटल एक्सपेंडिचरवर 12.2 लाख करोड्सचं आउटले दिलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढं असणार आहे की त्याच्यात तुमचं एक तर साधारण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढणार. तुम्ही जर तुमच्या आपल्या शहरात जर चांगले रस्ते असते किंवा मेट्रोज असेल किंवा रेल्वे कनेक्शन असेल तर नॅचरली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढणार आपली. प्लस 7 रेल कॉरिडॉर्स क्रिएट केले. तर ओव्हरऑल एक म्हणजे कम्प्लीट इकोसिस्टम डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनाने हा बजेट आहे. ठीक आहे, करच्या बाबतीत किंवा डायरेक्ट टॅक्सेसमध्ये खरंच आपल्याला काही दिसत नाही कुठे काही मिळालेलं, पण तो एक फार छोटासा भाग आहे. जर इथे आपलं इन्कम जनरेशन किंवा आपलं जॉब क्रिएशन ऑपॉर्च्युनिटीज जर वाढणार असेल तर नॅचरली तो कर चे जे 1,000 किंवा 2,000 आपल्याला करामुळे मिळतील त्याच्याहून किती पटीने जास्ती बेनिफिट आहे. गेल्या काही वर्षांपासून विशेषतः किंवा काही गेल्या महिन्यांपासून रुपया डॉलरच्या तुलनेत वारंवार घसरताना आपल्याला पाहायला मिळत होता. रुपयाची किंमत कमी होत होती. ही आजच्या बजेटमुळे कुठेतरी हे सुधारणा होत झालेली आपल्याला पाहायला मिळेल. हे पहा, रुपया डॉलरच्या हिशोबाने जो पडतो आहे त्याला बजेटनी सुधारणा बजेट एक कारण नाही आहे, तो एक मार्केट फोर्सेस आहे. पण जर बजेट पाहिलं तर बजेट खूपच पॉझिटिव्ह आहे. आणि जर बजेटच्या पॉझिटिव्हिटीनी जर आपला रुपया स्टेबल होतो तर नक्कीच होणार. पण रुपयाला पडण्याचं कारण बरेचसे आहे म्हणजे. आणि त्याच्यासाठी नुसतं चांगला बजेट उपयोगाचा नाही, पण येस चांगला बजेट जो आहे तो नक्कीच मदत करेल रुपयाला स्टेबल करायला. वैद्यकीय गोष्टी असतील किंवा शिक्षण असेल, त्याच्यासोबत इंडस्ट्रीज असेल, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज असेल, पर्यटन असेल, वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो जास्तीत जास्त गोष्टींचा समावेश बजेटमध्ये होता. परंतु कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं असं तुम्हाला वाटतं? मी तर म्हणतो हा असं एकाही गोष्टीला जास्ती प्राधान्य दिलं नाही आहे. ऑल इन्क्लुझिव्ह आहे. म्हणजे सगळ्यांना जितकं इम्पॉर्टन्स देता आलं तितकं दिलं. असंच नाही की आम्ही एकाच सेक्टरला जास्ती दिलं. तर तुम्ही पहा की टुरिझमला प्राधान्य दिलं आहे, तुमच्या बायोफार्माला दिलं आहे, आयुर्वेदाला दिलं आहे, तुमच्या MSMEजला दिलं आहे, तुमच्या डीप टेक्नॉलॉजीला दिलं आहे. तर एकंदर सगळ्याच ह्यांना कव्हर केलं. नुसतं एक पर्टिक्युलर सेक्टरला प्राधान्य मिळालं नाही आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की कोणत्याच एका गोष्टीला प्राधान्य नाही तर सर्वच गोष्टींना एकत्रित प्राधान्य दिल्याची प्रतिक्रिया जी आहे ती यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव